करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जीवनामध्ये आयुष्यामध्ये लोकांना आपल्यापासून दूर ठेवा. तीच लोक, जी लोक आपल्या जखमेवर मीठ चोळतायत, त्याचा त्रास हा आपल्याला जाणवतोय. समर्थ म्हणाले, का ही लोक आपल्याशी अशा प्रकारे वागत असतात, काय आपण चूक केलेली आहे. प्रत्यक्षात समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्या प्रकारे प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. विचार करा, आपण आजारी पडलो, आजारी पडल्यानंतर आपण एकमेकांच्या घरी, आपल्या शेजारी असतील त्यांच्या घरी जातो. बाबा तुमच्याकडे गोळी आहे का, औषध आहे का. ते काय म्हणतील की बाबा नाही आहे, परंतु तुम्ही मीठ मागायला जावा, साखर मागायला जा, घरामध्ये असतं ना. बरोबर की नाही. म्हणजे भाग का द्यावा लागला. अहो आपण आपला जर सर्व त्रास सांगत बसलो, लोक काय करतील, आपला त्रास जो आहे ना संपूर्ण ऐकून घेतील. कशा प्रकारे झालेला आहे, का झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बघा पत्रिका वाटत सुटती. म्हणजेच काय, आपण काय विचार करू की बाबा मला झालेला त्रास हा फक्त याच व्यक्तीला माहिती होता, मग बाकीच्या व्यक्तींना कसं माहिती पडलं. बरोबर की नाही. आणि आपल्या जखमेवर मीठ कशा प्रकारे चोळतात ते पण सांगितलं समर्थांनी, की आपल्याला होणारा जो त्रास आहे ना, तो त्रास फक्त हा आपल्यालाच झाला पाहिजे. इतरांची मजा, आनंद ते घेत असतात. म्हणून प्रत्येकाच्या घरात औषध नसतं. बाबांनो सावध राहा. या कलियुगामध्ये अनेक माणसं आपल्याला अशी पाहायला मिळतील जी जखमेवर मीठ चोळतायत, आणि त्याचा त्रास तुम्हाला सतत भोगावा लागेल. सावध राहा. का भाग द्यावा लागला. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्येक मनुष्य देह वाईट नसतो रे बाबांनो. परंतु रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून सुद्धा आपण अतिशय सुबक, रेखीव आणि सुंदर काढण्याचा प्रयत्न करत असतो. कोणताही सण असू दे किंवा एखाद्या वेळी आपल्या घरामध्ये कार्यक्रम असू दे, बघा रांगोळी इतकी आपण सुंदर काढत असतो ना. आपली बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, इतकी सुंदर बघा काढण्याचा प्रयत्न करत असतात. ती वर्षभर टिकणार आहे का हो. नाही आहे. आज कार्यक्रम झाल्यानंतर उद्या ती बघा प्रत्यक्षपणे पुसली जाणार आहे. त्यासाठी आपण बघा 2, 3, 4 तास बघा त्या रांगोळीसाठी वाया घालवले, परंतु दुसऱ्या दिवशी झाडूने काय केली, ती रांगोळी सुपामध्ये भरली. तसंच आपलं आयुष्य आहे, हे कधीतरी संपणारच आहे. आपण अमरपट्टा लावून आलेलो नाहीये हो. आपलं आयुष्य म्हणजे रांगोळीसारखं आहे. काढली तर सुंदर दिसेल आणि विस्कटलं की बघा प्रत्यक्षपणे उद्ध्वस्त झालेला संसार पाहायला मिळेल. म्हणून आपलं आयुष्य कधीतरी संपणारं आहे. ते सुंदर जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या वाटेला सुखाचे दिवस असतीलच असे नाही आहेत. आज दुःखाचे दिवस येतील तर उद्या सुखाचे दिवस येतील. आज सुखाचे दिवस येतील तर उद्या दुःखाचे दिवस येतील. परंतु कोणत्याही मनुष्य देहाला
आपल्या आयुष्यात संधी देऊ नका की आपल्याला त्रास होईल, आपल्या देहाला त्रास होईल. वेळ आणि आवश्यकतेनुसार मनुष्याची किंमत कमी जास्त होत असते. कारण बघा, एखाद्या वेळी आपण काही खात असू, बरोबर की नाही, त्यामध्ये जर आपण समजा पाणी प्यायला घेतलं बघा, किंवा आपण दूध प्यायला घेतलं, तर त्या दुधामध्ये जर एखादी बघा माशी असेल किंवा मच्छर असेल, ते जर पडलं तर आपण त्या कपातला दूध, त्या पाणी किंवा चहा असेल ते आपण फेकून देतो की नाही. परंतु तीच माशी बघा कोणत्याही पशुपक्ष्यांना, कोणत्याही बघा कीटकांना नावं नाही, बरोबर की नाही, नाव ठेवायचं नाही. कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ. आपण चहाच्या कपामध्ये जेव्हा माशी पडली तेव्हा बघा ती माशी बाजूला नाही काढली, तर आपल्या कपातला जो चहा होता तो आपण फेकून दिला. फरक पहा. आणि तीच जर माशी, तोच जर कीटक किंवा तीच जर मच्छर तुपामध्ये पडली तर आपण तूप फेकत नाही, तुपातून ती माशी बाजूला काढू. म्हणजे विचार करा कसा भाग दिलेला आहे हो. आपली किंमत स्वतःला असू द्या. लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवणार, पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको. लोकांच्या मनाप्रमाणे आपण जगायला नको. आणि लोकांच्या मनाप्रमाणे जर जगायला गेलो ना, तर आपल्या आयुष्यात, आपल्या या उभ्या आयुष्यात आपल्याला आनंद हा प्राप्त होणारच नाही, एवढी मात्र गॅरंटी. स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला शिक. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. स्वतःची किंमत आपल्याला स्वतः वाढवायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. आणि जरी विश्वास ठेवलास, जाणून बुजून बघा आपला देह काय करत असतो, त्या प्रश्नांना बळी पडत असतो. आणि नंतरच आपण ठेवलेला विश्वास हा शेवटी विश्वासघात होऊ शकतो. लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक वेळेला आपण सावध का असणं गरजेचं आहे. विचार खूप आहेत, चांगले विचारसुद्धा आहेत, वाईट विचारसुद्धा आहेत. परंतु परिवार फक्त रक्ताच्या नात्यांमुळे नसतो, तर कठीण परिस्थितीत हात देणारेही परिवाराचेच भाग असतात. आपला सुंदर परिवार, आपलं सुंदर कुटुंब, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातली आई वडील, भाऊ बहिणी, पती पत्नी, बघा प्रत्यक्षपणे मुलगा मुलगी असं नातं तयार करत असतो. ज्या कुटुंबामध्ये खूप जास्त माणसं आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या कुटुंबामध्ये आपल्याला जरी त्रास झाला तरी संपूर्ण कुटुंब हँडल करत असतं. आपण जरी बघा आजारी पडलो तरी बघा आपल्याला पाहण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपण ॲडमिट असतो त्यावेळेला लोक बघा तिथे उपस्थित असतात. परंतु आपण जर असं विचार केला की बाबा मी आपल्याच लोकांपासून जर दूर राहण्याचा प्रयत्न केला तर मी सुखी राहीन, सुखी नाही राहू शकत हो. आपल्याला पैशाचं सुख प्राप्त होईल, इतर वस्तूंचं सुख प्राप्त होईल, परंतु ज्या वेळेला दुःख येतील ना, त्या दुःखामध्ये सहभागी होणारं बाळांनो कोणीही नसणार हो. ज्यावेळी तुझा देह आजारी असेल ना, त्यावेळी बघा ज्या लोकांना तुम्ही विचारलं नाही ते तुझ्याकडे येतील का हो. आपल्याच घरातली माणसांना जर आपण बघा डिमांड दिला नाही, ते आपल्याला पाहायला येतील का? नाही आहे ना. म्हणून विचार करा, प्रत्येक वेळेला आपली माणसं आपल्या कामामध्ये सुद्धा उपयोगी पडत असतात. सुखदुःखामध्ये आपली वाईट परिस्थिती असो, चांगली परिस्थिती असो, त्यावेळी नक्कीच सहभागी होत असतात. आपल्या कार्यामुळे आपल्या घरामध्ये बघा चांगलं जर कार्य हातातून घडलं तर आपल्या घरामध्ये सुख प्राप्त होतं, आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. आणि आपल्या हातामुळे बघा आपल्या हाती दिलेलं कार्य असेल किंवा एखादं सोपवलेलं कार्य असेल, त्यातून जर वाईट कार्य घडलं तर
तर बघा लोकंसुद्धा बघा, वाईट म्हणजे काय, वाईट परिस्थितीमध्ये एखादी मदत हवी असेल तर बघा प्रत्यक्षपणे परिवार, आपलं कुटुंब आपल्याला मदत करत असतं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात रोज काही ना काहीतरी समस्या येतच असतात आणि येणारच. परंतु प्रत्यक्षात तोच खरा विजेता असतो, जो प्रत्येक समस्यांवर मात करत असतो आणि त्या समस्यांना आव्हान करून त्या समस्येचं बघा प्रत्यक्षपणे विनाकारण समस्या आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून विचार पण केला ना, ज्याप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात की बाबा कोणत्या लोकांसमोर आता आपल्याला राहायचं आहे, कोणती लोकं आपली बाजू समजून घेतील किंवा कोणती लोकं बघा आपल्या प्रश्नांवर हसतील, हे पाहणं गरजेचं आहे. याची परीक्षा आपल्यालाच पाहावी लागेल. कारण जी लोकं आपली विचार पद्धती नाही बदलू शकत ना, ते काहीच करू शकत नाही. तुम्हाला जे काही पाहिजे ना, ते तुमच्या मनात योग्य रीतीने असणं गरजेचं आहे आणि त्या विचारांना तुम्ही कृतीत आणलं पाहिजे. तर जग तुमच्यासाठी खुलं आहे हो. आपण आपल्या विचारांप्रमाणे जगत गेलो आणि तुम्हाला जर प्रत्यक्षपणे विचार जर आपल्या मनामध्ये पेरले नाही, तर त्या विचारांची जी जोड आहे ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्यावेळी बघा आपल्याला झालेली जखम आपण मलम लावून प्रत्यक्षपणे काय करत असतो, बरी करत असतो. एखाद्या पायाला ठेच लागली की बघा प्रत्यक्षपणे त्या ठेच लागलेल्या जखमेला मलम औषध लावून बरी करू. परंतु मनाला झालेली जखम आहे ना, फक्त लोकांचे शब्द हो, त्या शब्दांमुळे इतका मनावर प्रभाव पडतो ना की बाबा त्या लोकांशी आपलं बोलणंच बंद होतं. मग अशा लोकांशी बोलताना सुद्धा सावध. जे काही सांगायचं आहे ते सर्व सांगत बसू नका. जीवनाला सोपं बनवायचं असेल तर प्रत्यक्षात आपल्याला मजबूत होणं गरजेचं आहे. म्हणून योग्य वेळेलाच येत असते, पण त्यासाठी आपल्याला संयम असणं गरजेचं आहे. म्हणून की त्रास होईल अशा पद्धतीने बोलू नका. कारण प्रत्येकाचं मन आहे, प्रत्येकाची विचार करण्याची बुद्धी आहे. प्रत्येकजण आयुष्य जगत असताना विचार करतो की आपलं आयुष्य खूप सुंदर असावं. परंतु विचार जर केला, बरोबर की नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला सुखदुःख ही पाहायलाच मिळत असतात. स्वतःकडे एक रंग म्हणून बघा. तुम्ही कदाचित सर्वांना आवडणार नाहीत, पण तुम्हाला कोणीतरी नक्की सापडेल ज्याला त्यांचं चित्र पूर्ण करण्यासाठी तुमची नितांत आवश्यकता असते. बघा आपण कलरपेटी विकत घेतो, त्या कलरपेटीमध्ये अनेक कलर असतात. त्यामध्ये बघा आपल्याला जे आवडतात ते कलर आपण देतो ना. काही कलर आहेत ना, त्यांना आपण हातसुद्धा लावत नाही. परंतु अशा वेळी बघा कुठलं तरी असं एखादं चित्र असतं की त्यावेळेला तोच बरोबर कलर आपल्याला हवा असतो आणि तोच बरोबर आपण कलर देत असतो. म्हणून निवड ही प्रत्येकानीच करता आली पाहिजे. कोणावर अवलंबून राहायचं नाही, समर्थ म्हणाले. आणि अशा व्यक्तीला जवळ ठेवा की ती व्यक्ती आपल्याला समजून घेईल. म्हणून समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जय जय रघुवीर समर्थ.